हिंगोली मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ हदगाव इथे दुपारी 4 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। उद्धव यांच्या सभेकडे मराठवाड्याचं लक्ष लागलं। हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सुभाष वानखेडे विरुद्ध शिवसेनेचे हेमंत पाटील अशी लढत आहे। यापूर्वी वानखेडे हे शिवसेनेकडून 3 वेळा आमदार तर 1 वेळा खासदार होते, मात्र यंदा ते काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरले। शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना हिंगोलीतील जनता जागा दाखवेल असा दावा शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांनी केला आहे। हिंगोलीचं पाणी अशोक चव्हाण यांनी नांदेडला पळवल्याचा आरोप करत हाच या निवडणुकीतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं। हेमंत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। हेमंत पाटील आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे उमेदवार। हेमंत पाटीलजी, 2 शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी लढत होते असं वाटत नाही? नाही, ते शिवसैनिक कुठे राहिले? मागच्या 5 वर्षापूर्वीच ते शिवसेनेमधनं भाजपमध्ये गेले आणि आता काँग्रेसमध्ये गेले। शिवसेनेनं तसं त्यांना कमी काही केलं नाही। 20 वर्ष सातत्याने शिवसेनेनं सत्तेमध्ये ठेवलं। फक्त स्वतःचं भलं करायचं, बाकी लोकांसाठी काही करायचं नाही। त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जनता नाराज आहे, शिवसैनिक नाराज आहे आणि या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास राहिलेला आहे। ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली त्यांच्या कपाळाला कधी गुलाल लागला नाही आणि हा इतिहास, या इतिहासाची पुनरावृत्ती याही वर्षी होणार आहे। कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतदारांसमोर जाताय? कारण तुम्ही बाहेरचे उमेदवार अशी साधारणतः मतदारसंघात चर्चा आहे, कारण तुमचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो नांदेडमध्ये आहे। याच्यामध्ये खरं म्हणजे हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही, कारण हा मतदारसंघ 4 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे। हिंगोलीचे 5 तालुके आहेत, यवतमाळचे 2 तालुके आहेत, नांदेडचे 4 तालुके आहेत आणि परभणी जिल्ह्यातला जिंतूर भागातल्या सुद्धा 2 सर्कल या मतदारसंघामध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे कोण कुठल्या जिल्ह्यातला आणि कुठला मतदारसंघ हा विषय नाहीये। प्रचाराचा मुद्दा हा आहे की 20 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, कुठलं अशी भरीव कामगिरी किंवा सांगण्यासारखं काम काय केलं याचा जबाब आणि हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे। हा महत्वाचा मुद्दा आहे आणि निष्ठावान शिवसैनिक पाहिजे का बेईमान पाहिजे हा प्रचाराचा महत्वाचा मुद्दा आहे। तुमचे इतर कुठले मुद्दे आहेत? विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी गंभीर आहेत। ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत विशेषतः दुष्काळामुळे जास्त वाढलेल्या आहेत। सगळ्यात मोठा प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे। खरं म्हणजे या भागामध्ये अपर पेनगंगा प्रकल्पासारखे प्रकल्प झाले आणि दुर्दैवाने अशोक चव्हाणांनी केवळ त्यांचे कारखाने चालवण्यासाठी या भागाचं पाणी पळवलेलं आहे। इथल्या भूमिपुत्राला हक्काचं त्याचं पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांची सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे, हे मुद्दे घेऊन मी इथं लढत आहे आणि दळणवळणाची मोठ्या प्रमाणामध्ये आता साधनं या मोदी सरकारांच्या काळामध्ये निर्माण होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरसह दीपक भातुसे, झी 24 तास, हदगाव, नांदेड, हिंगोली लोकसभा मतदारसंघ।